मनोज जरांगे पाटील आणि मंत्री महोदय यांच्यामध्ये आतमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली? आमदार प्रसाद लाड यांना जरांगे पाटलांशी 5 मिनिटं नेमकं काय बोलायचं होतं? मनोज जरांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामधली अंदरकी बात नेमकी काय आहे? मित्र हो, नमस्कार. व्हायरलपेक्षा सत्य महत्त्वाचं आणि अफवांपेक्षा पुरावे महत्त्वाचं. जाणून घेऊयात पडद्यामागची नेमकी गोष्ट काय आहे. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणार आहेत आणि हे आमरण उपोषण हे अंतिम असेल, शेवटचं असेल. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची जोरदार फिल्डिंग सुरू आहे, जोरदार तयारी सुरू आहे. एकीकडे ही तयारी असताना मनोज जरांगे पाटील यांनी हे आमरण उपोषण करू नये, कारण सरकार त्यांच्या बाजूने आहे अशा प्रकारची मागणी घेऊन सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटले. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, त्यासोबतच आमदार प्रसाद लाड हे यांचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटलं. प्रसंगी सगळी चर्चा ही प्रसारमाध्यमांसमोर झाली. सगळीकडून कॅमेरे होते. जे जरांगे पाटील बोलतील त्याला मंत्री महोदय उत्तर द्यायची आणि ही सगळी चर्चा रेकॉर्डेड होती. सगळी चर्चा उपलब्ध आहे, व्हायरल आहे. पण दुसरीकडे ही चर्चा संपत आल्यानंतर आमदार प्रसाद लाड मनोज जरांगे पाटलांना म्हणाले की दादा 5 मिनिटं आतमध्ये येता का? दादा 5 मिनिटं. आणि मग इथंच अनेक जण जरांगे पाटलांना आणि मंत्र्यांना ट्रोल करायला लागले की नेमकी आतमध्ये चर्चा काय झाली. जर सगळी चर्चा बाहेर प्रसारमाध्यमांसमोर होत असेल तर 5 मिनिटं आतमध्ये काय बोलायचं होतं? यामध्ये मराठा आंदोलक योगेश केदार यांनी सुद्धा टीका केलेली आहे. ते असं म्हणतात की मी जरांगे पाटलांना म्हणालो की 5 मिनिटं आतमध्ये बोलूयात, तर जरांगे पाटील म्हटले जे काय असेल ते कॅमेऱ्यासमोर. मग एकीकडे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं का, असा सवाल योगेश केदार यांनी सुद्धा केलेला आहे. मुळात जरांगे पाटील आणि मंत्री महोदय यांच्यामध्ये आतमध्ये खोलीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे आपण जाणून घेऊयात. येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील यांनी सुद्धा खोलीमध्ये 5 मिनिटं काय चर्चा झाली हे सुद्धा उघड करतील, उघड करावी लागेल. कारण एकीकडं समाज ज्या विश्वासानं जरांगे पाटलांकडे बघतो ती विश्वासार्हता जरांगे पाटील सगळी चर्चा ही प्रसारमाध्यमांसमोर करतात म्हणून ती विश्वासार्हता आहे. जरांगे पाटलांचा संघर्ष, जरांगे पाटलांचा कष्ट त्या पाठीमागे निश्चितपणाने आहेत. पण दुसरीकडं टीका करणारे असं म्हणतात की जरांगे पाटलांचं टेंडर पास करून घेण्यासाठी 5 मिनिटं रूममध्ये भेटले. तर अशा प्रकारचं काहीच नाही. जेव्हा जरांगे पाटलांना प्रसाद लाड असं म्हणाले की 5 मिनिटं आतमध्ये बोलू, त्यावेळेस दरवाजा लावण्याचा काही जण प्रयत्न करायला लागले. त्यावेळेस जरांगे पाटील असं म्हटले की दरवाजा उघडा ठेवा. म्हणजे आजपर्यंत जरांगे पाटलांनी बंद दाराआड कधी चर्चा केली नाही. ही जरी चर्चा रूममध्ये झालेली असली, घरामध्ये झालेली असली, तर त्या चर्चेमध्ये काही गोष्टी ही मंत्री प्रसारमाध्यमांसमोर बोलू शकत नसतात. त्यामध्ये त्यांना असं वाटत असतं की आपण एका जातीची बाजू घेऊन जेव्हा बोलतो तेव्हा बाकीच्या जाती आपल्या विरोधामध्ये बोलतील आणि मग ज्या काही गुप्त गोष्टी असतात त्या गुप्त गोष्टी ह्या आतमध्ये बोलल्या पाहिजेत. याचा अर्थ ह्या गोष्टी टेंडरच्या आहेत असं नाही. जरांगे पाटलांना टेंडरच घ्यायचं असतं, जरांगे पाटलांना मॅनेजच व्हायचं असतं. असं कित्येक वेळा मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले असते, परंतु हा माणूस आजपर्यंत सरकारला मॅनेज झाला नाही म्हणून तो सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकतो. जरांगे पाटलांनी जर टेंडर पास करून घेतलं असतं, जरांगे पाटलांनी जर एखादं टेंडर घेतलं असतं, एखादी सरकारी कामं घेतली असती, तर ते सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकले नसते. कारण तळ्याकाठचं गवत तळ्याशी सलगीनं वागतं, कारण त्याला जगण्यासाठी तळ्यातलं पाणी लागतं. जरांगे पाटील जर सरकारवर जगले असते तर ते सरकारच्या विरोधामध्ये बोलू शकले नसते. ही सत्यता अगोदर आपण मनामध्ये खूनगाठ बांधल्यासारखी बांधून घ्या. कारण जरांगे पाटील हे मॅनेज झाले असते तर ते परखडपणे बोलू शकले नसते. कारण सत्य परेशान होऊ शकता है मगर पराजित नाही होऊ सकता. जरांगे पाटलांना तुम्ही आता कितीही ट्रोल करा, जरांगे पाटील हे फक्त प्रसाद लाड यांनी विनंती केली म्हणून ते आतमध्ये गेले. याचा अर्थ आतमध्ये गेल्यावर टेंडरच पास होतं असं नाही. जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना मला असं वाटतं की आपण किमान या गोष्टींचा विचार करा की हा माणूस जर सरकारला मॅनेज झाला असता तर हा माणूस एकनाथ शिंदेवर टीका करू शकला नसता, हा माणूस देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू शकला नसता, हा माणूस सत्तेमध्ये असलेल्या कुणावरही बोलू शकला नसता. कारण जे मिंदे असतात ते समोरच्याचा मान सन्मान राखूनच बोलत असतात, ते कधीच भीडभाड न ठेवता बोलत नसतात. आज जरांगे पाटील चुकलं तर सरकारवर कसा हल्ला करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण जरांगे पाटील 1 रुपयामध्येही कुणाचे मिंदे नाहीत. आज जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्यांना मला सगळ्यांना सांगायचंय
की जरांगे पाटील हे खऱ्या अर्थानं मराठ्यांना आत्तापर्यंत लाभलेलं एक प्रगल्भ नेतृत्व आहे आणि ते 1 रुपयामध्येही सरकारच्या मध्ये मिंदे नाहीत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.